संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 42वा दीक्षांत समारंभ येत्या 23 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य स्वरूपात संपन्न होणार आहे। या समारंभासाठी देशाचे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे। गुणवत्ता विद्यार्थ्यांना तब्बल 168 पारितोषिकांचे वितरण या कार्यक्रमात करण्यात येणार आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 42वा दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराहाते भूषविणार आहेत। यावेळी निवृत्त माजी भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून दीक्षांत भाषण करणार आहेत। तसेच डॉक्टर महेंद्र ढोरे यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य आणि विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। विद्यापीठाच्या स्थापनेला यंदा 43वे वर्ष पूर्ण होत असून 451 संलग्नित महाविद्यालयांच्या माध्यमातून ज्ञानदानाचे कार्य सातत्याने सुरू राहणार आहे। यापैकी 8 महाविद्यालयांना स्वायत्त दर्जा मिळालेला आहे। बदललेले परीक्षांचे स्वरूप, सेमिस्टर पद्धती आणि वेळेवर लागणारे निकाल यामुळे विद्यापीठाच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे। या दीक्षांत समारंभात विविध परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना 122 सुवर्ण पदके, 22 रौप्य पदके, 24 रोख पारितोषिके असे एकूण 168 पुरस्कार प्रदान केले जाणार आहे। गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे वर्चस्व स्पष्ट दिसून येत आहे। 85 पदक विजेत्यांपैकी 67 मुली आणि 18 मुले असा समावेश असून जवळपास 80% पदके मुलींनी पटकाविली आहेत। नेहरू कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नेर येथील निकिता किशोर पुसने हिने सर्वाधिक 6 सुवर्ण पदके आणि 1 रोख पारितोषिक मिळवत अव्वल स्थान पटकाविले आहे। तसेच वाशिम येथील पल्लवी बाळकृष्ण राठोड हिला 5 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक, तर शेगाव येथील तेजस्वनी विठ्ठल भगत आणि अमरावती येथील साई ईश्वरी इंदुरकर यांनाही सुवर्ण पदकांनी गौरविण्यात येणार आहे। काही पदकांसाठी पात्र विद्यार्थी न मिळाल्याची माहिती कुलगुरूंनी पत्रकार परिषदेत दिली। गुणवंत विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान आणि देशाच्या माजी लष्कर प्रमुखांच्या उपस्थितीमुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 42वा दीक्षांत समारंभ यंदा विशेष ठरणार आहे। नमस्कार। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 42वा दीक्षांत समारंभ 23 फेब्रुवारी 2000 रोजी सकाळी 10 वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित केलेला आहे। या दीक्षांत समारंभाकरता प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या भारतीय सेनेचे माजी प्रमुख जनरल मनोज पांडे स्वतः उपस्थित राहणार असून ते दीक्षांत भाषण करणार आहेत। या समारंभाकरता आपल्या 5ही जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी त्यांना पदके आणि पारितोषिके प्राप्त झालेली आहेत ते उपस्थित राहतील आणि सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते त्यांना पदके आणि पारितोषिके हे प्रदान केली जातील। या दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने सर्व पदके प्राप्त, पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांची भविष्यातील वाटचाल अशीच सुवर्णमयी राहो अशा शुभेच्छा देतो। धन्यवाद।